भाजपमध्ये किंग मेकर वगैरे आम्ही कोणी नाही. आमची आशा आकांक्षा सगळी जी आहेत आणि दृष्टी जी आहे ती माननीय नरेंद्र मोदी साहेबांकडे आहे. नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हे ज्या मार्गानं चाललेत त्या मार्गानं जातो. त्याच्यामुळे अमित शाह साहेबांनी सांगितलंय की 24 तास काम करत राहा. सकाळी उठल्यावर कामात, झोपेपर्यंत कामात. ह्या गोष्टी केल्या तर पराभव कधी येणार नाही. आणि त्या दृष्टीनं मी काम करत असतो. माझं 75 वर्ष चालू आहे, पण अजूनही दिवसातून 12-14 तास कमीत कमी 14 तास, 12 पण नाही, 14 तास जवळजवळ काम करत असतो. मग अशा पद्धतीने काम करत असताना त्यामुळे माझ्याकडे जे कार्यकर्ते येतात आणि ते साधारणतः हसत खेळत प्रत्येकाला अगदी न रागावता काय चाललंय काय नाही चौकशी करायची, हे कामाबद्दल त्याचे कसं मार्शन करायचं हे मार्शन प्रत्येकाला मी करत असतो. छोटा मोठा बारीक मोठा असं नाही आणि अशात मनामध्ये क्लिअर ठेवून करतो. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना वाटतं मी त्यांचा आहे, याचा आहे, त्याचा आहे. प्रत्येकाला वाटतं माझा रामशेठ आहे. आणि असंच आमचे जे नेते मंडळी जे आहेत सेकंड फळीतले त्यांनाही वाटतं. आणि त्याच्यामुळे त्यांना वाटतं की आपल्याला तिकीट पाहिजे असेल, आपल्याला काहीतरी आणखीन काहीतरी काम करून घ्यायचं असेल. रामशेठला गेलो भले आमदारांकडे गेल्यानंतर त्याला वेळ लागला पोचेपर्यंत, पण रामशेठला ऐकून घेतो, सांगून येतो. आणि म्हणून सकाळी रोज माझा साधारणतः 11 ते 12, 12:15 असे जनता दरबार भरतो. कुणीही माणूस माझ्याकडे येतो, त्याचे जे काही कामं असतील ती सांगतो. जमेल तितकी जास्तीत मी कामं करतो. आणि त्याच्यामुळं किंग मेकर म्हणायचं तर ह्यासाठी किंवा रामशेठचे फोटो काढले जातात. त्यांना बिचारांना असं होतं रामशेठचा फोटो मिळाला, आशीर्वाद मिळाला, त्यांना वाटतं आता आपलं काम होईल. त्यातलं काम 60-70-80% होत असतील. सर्वच होतं त्याच्यातला भाग नाही. तर त्याच्यामुळं किंग मेकर वगैरे म्हटलं जाते. महापालिका निवडणुकीच्या विजयानंतर जिल्हा परिषद निवडणुकीचं काय तुमची रूपरेषा असणार? काय वाटतं, विश्वास काय? एक विश्वास नक्कीच आहे की पूर्वीच्या काळामध्ये इथे शेका पक्ष होता, कारण त्यावेळेस शेकात राम होता. मी शेका पक्षात होतो ना 2004 पर्यंत. 2004ला रामशेठ ठाकूर काँग्रेसमध्ये गेला. 4 ते 14 पनवेल उरणमध्ये काँग्रेसचं मजबूत पकड घेतली होती. काँग्रेस सगळे दिसत होता. 14 मध्ये आम्ही भाजपमध्ये गेलो. प्रशांत ठाकूर टोल नाक्याच्या प्रश्नावर आम्ही गेलो, म्हणजे नुसता पक्षांचा सोडला. टोल नाक्यावर टोल माफी होत त्यामुळे कुठे गेलं, भाजपमध्ये गेलो. भाजपवाल्यांनी आम्हाला जवळ घेतलं आणि त्यांनी आम्हाला चांगलं प्रेम दिलं. कामं करण्याच्या दृष्टीने आम्हाला सर्व हे करून घेतलं. आणि मग आम्ही भाजपवाले झालो होतो. आता जन्मानं शेका पक्षात कृती काम करण्याकरता ज्यावेळेस तिथं संधी मिळत नाही म्हटल्यानंतर काँग्रेसमध्ये तिथे कामं करून घेतली. आणि भाजपमार्फत पण भरपूर मोठी मोठी कामं इथं करतात आहेत. फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आता रवींद्र चव्हाण साहेब आमचे प्रदेश आहेत, ते पण घरगुती अगदी घरच्यासारखे आम्हाला वावतात आणि प्रेम देतात, सांगितलेले कामं घेतात. आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की आता जे जुने पक्ष होते, जे शेका पक्ष तसा जुनाच, काँग्रेस तसा जुनाच, भाजप इथं पनवेल उरणमध्ये नव्हता जास्त, पण तो आता गेल्या 10 वर्षात 12 वर्षात 2014 पासून ते 10-12 वर्षामध्ये भाजपने आता पनवेल झालेलं आहे. आणि त्यामुळेच आम्ही 60 सीट जिंकलेले आहोत. तर ह्याच्या पद्धतीने बघायला गेलात तर आता येणार नगरपालिका सुद्धा आम्ही 90% विजयी होऊ याची मला खात्री आहे. 100% मी बोलत नाही, तर शेवटी 90%. आभार माने झाले हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.